माझ्या मनात मराठी दुय्यम कधीच नव्हती किंवा मी कधीच हिंदीला एक स्टेप अबव बघितलं नव्हतं. माझ्यासाठी या दोन्ही गोष्टी एकत्रच होत्या. मी हेही चित्रपट करते आणि हे चित्रपट आहे. की आपण एकदा व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही कशाचा उपयोग करता? तुम्हाला दोघांना हा प्रश्न आहे, एक एक करून तुम्हाला जसं हवं तसं उत्तर द्या. नटांना 2 प्रॉब्लेम असतात काय, की आपण आपण तिथे असताना प्रॉब्लेम कुठल्या, कारण ग्रीफ बद्दलच बोलता आहोत म्हणून आपल्याला प्रॉब्लेम असे असतात की आपण तिथे असताना अति अटॅच्ड असतो आणि कुठल्याही प्रोजेक्टमधनं डिटॅच होणारे पहिले नट असतात. तर म्हणजे दोन्ही लेवलला होतात आणि ती अटॅचमेंट कधी कधी घातक पण असते. म्हणजे आपण इतके त्याच्याशी जोडले जातो की आपल्याला सुद्धा आपल्या मनस्थितीवर त्याचा प्रभाव व्हायला लागतो. म्हणजे तोच सर तुम्हालाही आहे, तुम्ही नटच आहात. मी आपला निर्माता म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, पण आणि आता सुनील सरही नटच. हो आता तर त्यामुळे पण आपल्याला असं होतं की, आणि खास करून अमृता तू तर बाधामध्ये काम केलंयस, देवराईमध्ये काम केलंयस, दिठीमध्ये. म्हणजे तू अशा मावशींचे सिनेमे की जिथे म्हणजे पार तुमची मानसिकता बिघडू शकते, स्वतःचं स्वास्थ्य धोक्यात घालून काम करणे. तर ते खास करून मावशींसारखं प्रभावी लेखन असताना जर का तुम्हाला ते डिटॅच होऊन करणं शक्य आहे का, तुम्ही तुमच्यावरही तेवढाच त्याचा परिणाम होतो? मी आत्ता तू जशी सिनेमांची नावं घेतोयस मला असं लक्षात आलं, डिटॅच होऊन आणि अटॅच होऊन दोन्ही आम्ही करत असतो जसं तू म्हणालास. पण जर सुमित्रा मावशी आणि सुनीलच्या सिनेमात पहिल्यापासनं आणि दिठी सुमित्रा मावशीच्या सिनेमात पहिल्यापासनं जर मी बघत गेले माझ्या पात्रांकडे, तर मला असं लक्षात आलं की तिनीच माझी तयारी करून गेली ती, असं मला वाटतं. म्हणजे सगळे मी आता नावं नाही घेणार कारण मी खूप त्यांच्या सिनेमांमध्ये कमी सुरुवात साखर म्हणजे माझा पहिला स्क्रीन प्रेझेन्स हा म्हणजे सुनीलनी माझा तो फोटो पण काढलाय. माझा पहिला क्लोजअप मोठ्या पडद्यावरचा हा त्यांच्या चित्रपटात चाकोरीमध्ये होता. त्यामुळे तू मगाशी म्हणालास तसं आय रिअली ओ एव्हरीथिंग टू देम. आणि ज्या सिनेमाचे ते दिग्दर्शक नव्हते त्याही सिनेमाच्या बाबतीत मी तिला विचारत राहिले. मला आठवतं गली बॉयला मी तिला म्हटलं की मला असं असं वाटतंय, मला नाही इमॅजिन होते की दुसरी बाई घरात येते, हे मला इमॅजिनच नाही होऊ शकत की माझे कपडे मला बेडरूम बाहेर न्यायचेत. तर तिने मला एक फक्त शब्द सांगितला होता, कारवादनं. त्या बायकांना कारवादतात. ती ज्या सिनेमांची दिग्दर्शिका नव्हती तेव्हाही ती होती खूप माझ्या आयुष्यात. मी खूप डिपेंडेंट होते. पण ह्या सिनेमांच्या बाबतीत बघितलं असतं तर देवराईत मी त्याच्या मनातलं एक पात्रही होते. म्हणजे जसं आपण ब्युटिफुल माइंडमध्ये दाखवलं ना की त्याला ते डोळ्यासमोर दिसणारी एक मी व्यक्तिरेखा पण होते त्याच्यामध्ये. लोकांना माझी भीती पण वाटली होती. तिथून करता करता बाधात मी स्वतः एक पेशंट म्हणशील अशा प्रकारची ती भूमिका होती. त्याच्यानंतर पुढे जर गेलास तर अस्तूपासून तिने माझी एक तयारी, त्या दोघांनी आणि दिठीत तिने ती करून घेतली पूर्ण, असं मी म्हणेन की माझी तयारी करून घेतली गेली असं मला वाटतं. व्हेन आय लुक बॅक की अस्तूत कुठेतरी चन्नम्मा ज्या पद्धतीने ह्या माझ्या मुलाला आपलंसं करते आणि देव झालंय त्याचं. आणि त्यात सुद्धा माझ्या वडिलांचा अल्झायमर्स तेव्हा माझ्या आयुष्यात चालू असताना मला नेहमी असं वाटतं सुमित्रा मावशी आणि सुनील दुसऱ्या कुणालाही ती भूमिका देऊ शकली असते, का कन्नड अभिनेत्रीला ती भूमिका मिळू शकली असते. पण आय थिंक इट वॉज देअर कॉन्शियस चॉईस बिकॉज ते माणसं म्हणूनही ती माझ्या खूप जवळची होती आणि माणसं म्हणून त्यांचं फार प्रेम होतं माझ्यावर आणि त्यांना माझी काळजी पण होती असं मला वाटतं. बिकॉज चन्नम्मा करतानाच त्यांना वडिलांच्या अल्झायमर्सनी माझं काय होतं हे दिसत होतं. त्याच्यामुळे आय थिंक चन्नम्मा मला देणं हा त्यांचा कॉन्शियस डिसिजन, हा मला त्यातनं बाहेर काढण्याचं एक मोलाचं पाऊल होतं माझ्या आयुष्याचं. मी अगदी ह्याच अनुषंगाने हा प्रश्न विचारतोय की तेच आहे की हे इतक्या जवळचं आहे आपल्या, म्हणजे की आणि खास करून तुझ्या आयुष्यात. तर ते डील करताना आपण ती लाईन क्रॉस करतो का ऍक्टर म्हणून? कधी कधी आपण ह्या बाजूला जातो की म्हणजे ते आपल्या खऱ्या स्वतःच्या अनुभवातनं येतच गोष्टी, पण आपण क्रॉस ओव्हर होतो, त्याचा त्रास होतो, मनस्थितीवर काय परिणाम होतो? त्रासापेक्षा मी तुला म्हणेन की मला त्यातनं शक्ती मिळत गेली. म्हणजे चन्नम्मा ही खूप जास्त शक्ती देणारी ठरली मला. कारण देव झालंय त्याचं हे वाक्य माझ्या आतून येतंय त्याच्याशी तादात्म्य पाहण्यासाठी एका ज्या प्रोसेसमधनं मला जावं लागतं, ती प्रोसेस पण देणारे असे हे दिग्दर्शक आहेत ना, ते नुसतं तुम्हाला संवाद देत नाहीत ना. आणि मला आठवतंय की पहिल्या दिवशीच्या शूट नंतर सुमित्रा मावशींनी काही वेगळं लिहिलं.
म्हणजे ते आई हे जे हाक मारतात ते आधी नव्हतं. सो ती अशी लेखी की ती बघून ते रिॲक्ट करून ते मला आई म्हणतात आणि मी वळत नाही. हा जो शेवटचा प्रसंग आहे अस्तूमधला. सो द पॉइंट इज त्यातनं मला ती शक्ती मिळाली त्यातनं जाण्याची. आणि फायनली तू दिठी जे म्हणतोयस, दिठीत जी माझी व्यक्तिरेखा आहे, म्हणजे मला सारखं सुमित्रा मावशी सांगत होती की शशांक शेंडे जो माझा नवरा आहे तो रडतोय खूप, ही खंबीर बाई आहे. म्हणजे बायको खंबीर आहे आणि नवरा भाऊक आहे, ती जाते बाहेर बोल ती जाते. सो तिने सांगितलं की ग्रीफशी तुम्हाला जर लढ तर ऍक्शन मध्ये जा. ती ऍक्शन मध्ये जाते, ती नुसती काळजी. तो रडत बसलाय, कसं होणार ग बाई, काय होणार ग. आणि तिने मला, आम्हाला दोघांनाही, शशांकला आणि मला तिने सांगितलं होतं की हे मला असं हवंय की ती बाई हा बरोबर. म्हणजे काय ती इमोशनल नाहीये का, आहे ना, पण इमोशनल आपल्या भावनिक असण्याला आपल्या शक्तीमध्ये बदलण्याचा एक मला अनुभवायला मिळालं दिठीमध्ये. की ती पावसा पाण्याची एक कंदील घेऊन एक बाई, आणि खरोखर मला अनवाणी जावं लागत होतं कारण फुल शॉट होतं. तर ते त्या चिखलात पाय रुततोय का, आपण पडू का, ते एक इरलं घातलेलं आहे, पाऊस पडतो आहे आणि त्याच्यात मीच माझं लाइटिंगही करत होते कारण तो कंदील इथेच हवाय वगैरे असं धनंजय जो आपला सिनेमॅटोग्राफर, त्यांनी खूप सुंदर ते वर्कआउट केलेलं. सो मला असं वाटतं सुमित्रा मावशी आणि सुनील, आणि शेवटी दिठीमध्ये सुमित्रा मावशी माझी तयारी करत गेले. आणि इट्स अ कोइन्सिडन्स की दिठीची पब्लिसिटी सुरू झाली आणि तेव्हा मला ऑलमोस्ट, म्हणजे मी इमॅजिनच करत होते की सुमित्रा मावशी काय म्हणेल, ती काय हे. आणि त्यातनं कुठेतरी तू जसं म्हणालास ना की एक ते पोरके पण अर्थातच आलं, कारण मला असं वाटलं आता मी कुणाला काय विचारू ह्या पद्धतीचं. सो ते कुठेतरी जाताना ती माझी तयारी करून गेली होती असं मला खूप फील अजूनही आहे. त्याच्या कारण आपण भूमिकांबद्दल बोलतोय, हव्या तशा भूमिका नाही मिळाल्या किंवा काही लोकांना ऑफरच नाही झाल्या. पण मग भूमिका निवडाव्या कशा. आणि आता हा मराठी आणि नटी ह्याच्या पलीकडचा नट नटी सगळ्यांसाठी प्रश्न आहे. पण भूमिका निवडायच्या कशा, तुम्ही कशा निवडता. आणि असं कधी झालंय का की तुम्ही यू हॅव गिवन अ पास टू समथिंग, की मला वाचल्यावर असं कदाचित संहितेत तेवढं चांगलं नव्हतं आणि नंतर बघितल्यावर असं वाटलं अरे हे बरं झालं, म्हणजे आयदर बरं झालं सोडलं किंवा बरं शिट करायला हवं होतं. बरं झालं तर असं कधीच झालं नाहीये की हे करायला हवं नाही एखादी बाबतीत तरी नाही. इंटरेस्टिंग, कारण मला हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यातल्या काही लोकांनी सोडलेल्या भूमिका मला माहिती आहे. आलंय प्रोजेक्ट, वाचलंय आणि असं झालंय की हे नको करूया, आणि मग नको करूया म्हटल्यानंतर उत्सुकतेपोटी की, किंवा मी कदाचित हे पण केलंय की बघूया ना जाऊन आपण की आपला निर्णय चुकलाय का, की कदाचित मी त्यांना कमी लेखलं किंवा त्याच्यात होतं पोटेन्शियल आणि मला समजलं आणि मला समजलं नाही. बरोबर. पण ते जेव्हा जेव्हा मी जाऊन बघितलंय तेव्हा मला वाटलं शाबास प्रिया, गुड जॉब. हो ना. पण मी सांगू का, माझा जेव्हा आता तू मुरांबाबद्दल मला विचारलंस तर त्याच्यानंतरचा म्हणजे डिसिजन मेकिंग ॲस्पेक्ट्स माझ्यासाठी होते की एकतर मला चॅलेंज करणारी भूमिका हवी होती किंवा एक नवीन अनुभव तरी मिळायला हवा. अगदीच करेक्ट. या दोन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे मी जर साऊथकडे सुद्धा फॉर एक्झाम्पल जर वळले असेल, आणि तू जसं मगाशी हेही म्हणालास की तिथे पण मेल डॉमिनेटेड सिनेमा स्टोरीज आहेत, पण तो अनुभव वेगळा आहे. करेक्ट. सो दॅट्स अन इझी पिक, इझी चॉईस टू मी. करेक्ट. काही पूर्ण नवं मिळायला पाहिजे. करेक्ट. पण सुद्धा जवान त्या एकमेव कारणासाठी केली की असा सिनेमा हवा. एका चित्रपटात एक तर मुळात शाहरुख खान आहे आणि ते दोन आहेत. सगळा स्क्रीन टाइम संपतो, मग त्यावर एक विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, नयनतारा. आपल्याला काहीच मिळालं नाही. नागरात काहीतरी मला माझ्या या सगळ्या करिअरमध्ये जोपर्यंत मी काम करेन, किती वेळा 200 कोटीच्या फिल्मचा भाग बनायची संधी मला किती वेळा मिळेल. मला त्याचं वर्किंग किती वेळा बघता येईल, कारण आम्ही शूट खूप कमी केलं तर आम्ही सेटवर सतत असायचो तयार होऊन. करेक्ट. तर त्या स्केलचा अनुभव मला कसा मिळणार. त्यातून मला काहीच फारसं मिळालं नाही हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण हे मला सुरुवातीपासून माहिती होतं. करेक्ट. कारण इट वॉज दिस पिक. मला काही चॅलेंज करतोय का नाही, पण मला नवीन अनुभव मिळतोय का. तुम्ही मगाच्या हा मुद्दा नेहमीचा प्रश्न असतो आणि तो खूप जुन्या काळापासून आलाय की आपण एकदा व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही कशाचा उपयोग करता. म्हणजे त्यावेळेला ती भावना तुमच्या मनात असेल असं नाही, तर ती भावना आणता कशी. तर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात परत जाऊन जेव्हा ती भावना अनुभवलेली असते
तेव्हा ती अनुभवलेली भावना तुम्ही पात्राकरता उसनी आणता आणि वापरता, आणि त्यामुळे 2 परिणाम होतात. एक तर इमोशनल ॲब्यूज होऊ शकतो आणि इमोशनल ओव्हरयूज होऊ शकतो. आणि त्यामुळे बरेच वेळा एक पॅराडॉक्सिकल गोष्ट अशी आहे की मानसिक संतुलन बिघडल्याचं प्रमाण हे चांगल्या कलाकारांमध्ये जास्त असतं. ओके. याचा विचार कर. हे असं आहे. आणि त्याचं कारण आहे कारण ते डिटॅच व्हायचा जो प्रोसेस आहे आणि याच्याकरता त्यामुळं डॉक्टर लागू आणि त्यांचे जवळ जाणारे आपले तृप्ती मित्राचे त्यांचं नाव काय मोठे शंभू मित्र. शंभू मित्र, शंभू मित्र. ॲथलेट फिलॉसॉफर. म्हणजे तुम्ही एकाच वेळेला एक भूमिका करताना त्याच्याशी तटस्थ कसं राहायचं हे पण होतं. तू क्रॉसओव्हर जो म्हणतोस बरोबर. त्या क्रॉसओव्हरमध्ये तुम्ही जर गेलात तर त्यावेळेला आपल्याकडे अनेक वेळा कौतुक होतं त्यांनी ती भूमिका अर्धा तास जवळजवळ ते बाहेरच आले नाहीत. तर हे वाक्य वैयक्तिकदृष्ट्या डेंजरस असेल असं जर तुम्ही परत येऊ शकला नाही तर. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता येईल असं नाही, पण अनेक अनुभवात एकच भावना जी असते त्या भावनेला तोंड कसं द्यायचं असेल ते शिकायचं असेल तर अभिनयासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. मराठी सिनेमा, मराठी अभिनेत्रींना, ॲक्ट्रेसेसना आणि खास करून तुम्हाला मनासारख्या आणि मना इतक्या भूमिका ऑफर करतोय का? नाही. माझी अशी पॅरलल सुरुवातच झाली आहे, कारण मी अगदी पहिले काही चित्रपट केले त्यातच तारे जमीन पर होता. सो अगदी मी 19 वर्षाची असताना तो चित्रपट केला आणि 17-18 वर्षाची साधारण असताना मानिनी केला. सो मी 1 वर्षाच्या फरकात ते 2 चित्रपट केले. असं माझं प्रियासारखं झालं नाही की मी आधी मराठीत काम करत राहिले आणि मग मी हिंदीत काम करू लागले किंवा शोधू लागले. मी सुरुवातीपासूनच हिंदीत करत होते आणि मराठीतही साईड बाय साईड करत होते. पण तारे जमीन पर आल्यानंतर मला आता हे प्रेक्षकांना काय वाटलं मला माहीत नाही, पण फायनली रोल मिळतो की नाही हे प्रेक्षकांपेक्षा जास्त मेकर्सवर अवलंबून असतं. जे बनवतात त्यांना तुम्ही काय वाटता किंवा त्यांचं काय परसेप्शन आहे तुमच्याबद्दल. तर मला 2-3 वेळा असं काही डिरेक्टर्सनी सांगितलं की आम्हाला वाटलं की आता तू कशाला करशील मराठी फिल्म. तर माझ्या मनात मराठी दुय्यम कधीच नव्हती किंवा मी कधीच हिंदीला एक स्टेप अबव बघितलं नव्हतं. माझ्यासाठी या दोन्ही गोष्टी एकत्रच होत्या. मी हेही चित्रपट करते आणि हे चित्रपट आहे. मग भाषा आणि स्केलचा फरक तो तुमच्या रिजनल आणि नॅशनल च्या खेळामुळे असतो. म्हणजे हिंदी चित्रपटाचा स्केल एका पर्टिक्युलर प्रकारचा असतो आणि मराठी वेगळा. पण या पलीकडे आता ह्याच्या पुढची पायरी म्हणजे हिंदी चित्रपट असं मी कधीच त्याला पाहिलं. तो आपलंच संकुचित म्हणजे तो स्वभाव आहे की आपण, कारण साऊथमध्ये कधी असा विचार करत नाही की हा रिजनल सिनेमा आहे. ते विचार करताना असं चॅलेंजचा विचार करतो की मला पुढे नवीन काय अजून करायला मिळणार आहे. त्याच्यात तो कधी भाषेचा विचार लोकांना करत असं वाटतं हे मला पहिलं कळलं आणि मला वाटलं की आता तू हिंदीत गेलीयस बरं. तर तू मराठीत परत का करशी असं मला सांगण्यात आलं. परत ती इमेज बिल्ड झाली होती का की हिंदी चेहरा आहे किंवा असं काही झालं होतं का आणि तो त्याचा परिणाम झाला का? निरीक्षकाचाच माझाही तोच अनुभव होता. कारण त्यावेळेला मी सातत्याने हिंदी जास्त करून दूरदर्शनवर दिसत होते बरोबर. आणि त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच मालिका मी हिंदीच्या मालिका केल्या. बरोबर. पण असं नाही, म्हणजे माझी सुरुवात ऍक्च्युली तसं म्हटलं तर मराठी मालिकांबरोबर झाली. दिनमान केली बरोबर. हो सगळ्यात आधी. हो. पहिला चित्रपट पण एक गुजराती होता, मग मराठी हात सुनबाईचा भाऊ, मग तेलुगू, मग हिंदी, आणि चित्रपट मी फार केलेच नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याबद्दल हीच कल्पना होती की नाही त्या काही मराठीत वगैरे काम करत नाहीत. मिथिला, तू खरं तर मुरंबा मी असं म्हणेन की यंगर ऑडियन्ससाठी सक्सेसफुल सिनेमा अनेक दिवसांनी तो डिलिव्हर झाला होता. आपल्याकडे एक मराठी चेहरा आहे जो ज्याच्या अराउंड, कारण काय तुझ्या अराउंड एक हिस्टेरिया होता तेव्हा, म्हणजे अजूनही आहे. आपल्याला रील्स मी त्याच्यासाठीच तुझ्याबरोबर रील्स बनवतो, म्हणणं स्वतःचं कॉन्टेंट वाढवायला, गेम वाढवायला. पण एवढा हिस्टेरिया असताना, एवढं मॅडनेस असताना असं नाही झालं की तुझ्या अराउंड काहीतरी
गोष्ट विणली आहे कोणी आणि त्याच्या अराउंड काहीतरी बनवायचा प्रयत्न केलाय, अशा ऑफर्स आल्या तुला? नाही असं नाही झालं. आणि मुरांबा आणि कारवा ऍक्च्युली एकत्रच पुढे मागेच झालेले सिनेमे आहेत. आणि तेव्हा सिमिलर स्टोरी आहे माझी सुद्धा. कारण तेव्हा असं मला OTT वर बरंच काम येत होतं, ते मी करतही होते ऑलरेडी. गर्ल इन द सिटी आणि लिटल थिंग्स नावाचे 2 शोज मी करत होते, त्यामुळे ते छानच चालू होते. मुरांबाचं जे झालं त्याच्यानंतर मला असं वाटलं की गोष्ट अशी मिळाली पाहिजे की आय शुड बी कंपेअर्ड टू डू दिस, की करेक्ट. की ह्या 2 गोष्टी माझ्या सुरूच आहेत ना पॅरलली, त्यातून वेळ काढून जर मला काही करायचं असेल तर ती गोष्ट तशी वाटली पाहिजे मला की हा ह्याच्यासाठी मी हे बाजूला ठेवून हे करू शकते. कारण तिथे चांगलं काम घडतंच आहे ना, मग ते मी कशाला नाकारू किंवा ते बाजूला का ठेवू. इन द सेन्स इन दॅट टाइम लाईन असं मी म्हणते की नॉट दॅट दिस इज नॉट वन वर्सेस दी अदर. Yeah. इट इज अबाउट की त्या वेळेत जे काम घडत होतं ते किंवा माझ्याकडे जे येत होतं मराठीतून ते असं नव्हतं की इट्स बेटर दॅन दी अदर. मला असं वाटलं की लाईक प्रिया सेड की मला चॅलेंज करणारं काम येतच नव्हतं किंवा माझ्यासाठी लिहिलं गेलेलं असं काहीतरी स्पेसिफिक की मला काहीतरी नवीन करता येईल असं काही माझ्याकडे आलंच नाही अजूनही. एक ॲड करते मी मला मगाच्या माझ्या बरं. उत्तराला थोडं एक्सटेंड करत की जेव्हा मी हिंदीत प्रवास सुरू केला तेव्हापासून मी हिंदीत केलेली कामं मला कायम हे मनाला वाटत राहतं की ह्यातलं काहीच काम मराठीत का नाही बनलं. मीच आहे ना करणारा, तोच चेहरा आहे जो हिंदीत करतोय, तो तुमचा मराठी चेहराच आहे जो अनेक वर्ष मराठी चित्रपटात करतोय. मग City of जे Dreams. सिटी ऑफ ड्रीम्स म्हणा, महाराष्ट्र पॉलिटिक्सची गोष्ट आहे रे, महाराष्ट्रातल्या राजकारणाची मराठीतच गोष्ट व्हायला आहे. हवी ती OTT. ती एका हिंदी दिग्दर्शकाने हिंदीमध्ये त्याची 3 सीझनची वेब सिरीज केली आणि जी ती चालली आहे. प्रत्येकाने डोक्यावर धरून उचलली. Correct. ती तुम्ही कोणीच मराठीत त्याच्यावरती काहीच बनवू शकला नाही. अगदी 100. किंवा त्या प्रकारचं जर काही काम घडलं असेल तर त्याच्यात कधी मला कास्ट केलं गेलं नाही. बरं. सो दुसऱ्या माणसाला आपल्याबद्दल एक विजन आहे आणि त्याला असं वाटतं की तुमच्यावरती तेवढं टॅलेंट आहे आणि तुमच्यावरती विश्वास आहे. पण मला वाटतं की आम्हालाच आमच्याच क्षेत्रामध्ये आणि आमच्याच इंडस्ट्रीमधनं तेवढे ताकदीचे रोल्स नाही ऑफर केले जात जे फिनिश दिस की जे मिथिला म्हणाली तसं आमच्यासाठी रोल लिहिले का नाही जात. मी त्याच्यावरच येणार आम्ही दोघी वॉज वन, जिकडे मला प्रतिमाताई आली आणि म्हणाली की मला दुसरं कोणी दिसत नाही, हे तूच करायला पाहिजेस. आणि हिंदीत राजजवान आहे, मला माहिती आहे राजजवान आहे माझी सिरीज लेखिकांची जी आहे शोरनर ख्याती, तिने लिहिल्यानंतर पहिला फोन केला होता. तिचं फक्त स्टोरी लिहून डेव्हलप करून तयार होती आणि तिचा फोन आला होता की प्रिया मी हे तुझ्यासाठी लिहिते अँड आय होप दिस वर्क्स आउट. जेव्हा कधी आपण मानसशास्त्र म्हणतो मावशींच्या आणि तुमच्या सिनेमातलं, त्यातली आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपण फक्त त्या पात्राच्या मनस्थितीवर नाही फोकस करत, तर त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचा जो सगळा समाज आहे त्यांची मनस्थिती काय आहे आणि त्यांच्या मनस्थितीचं ह्या पात्रावर काय. म्हणजे दिठी त्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे. किंवा नितळ सुद्धा, की एक काहीतरी घडल्यावर इतर लोकांची मनस्थिती कशी त्याचा समतोल जातोय, सायकोसोशल इम्प्लिकेशन्स, आणि तर ते फार महत्वाचे आहेत. सायकोसोशल इम्प्लिकेशन राईट. म्हणजे आता एखाद्याला शिझोफ्रेनिया ज्याला झालं हो. किंवा नित ज्याला, त्याची सायकोसोशल इम्प्लिकेशन म्हणजे त्याचा परिणाम इतरांवर काय होतो, समाजाच्या सामाजिक मनावर काय होतो, याचं चित्रण मावशींच्या सिनेमात जेवढ्या प्रभावीपणे येतं तेवढं दुसऱ्या सिनेमात क्वचित येतं. काय झालं म्हणजे तो एक मुद्दा स्टिम्युलसचा होतो फक्त, आणि मग त्या एकत्र कुटुंब पद्धतीतली अनेक तऱ्हेची माणसं त्या व्यक्तीकडे पर्स्पेक्टिव्ह त्याचं काय आहे, असं समाजाचा पर्स्पेक्टिव्ह काय असतो तो. किंवा कासोमध्ये किशोर कदम जो आहे हा ऑडियन्स रिप्रेझेंट करतो. त्याचे आणि हिचे इरावतीचे संवाद आहेत त्यात लक्षात येतं की जे प्रश्न मनात ऑडियन्सच्या उभे राहतात ते प्रश्न ॲक्च्युली किशोर विचारतोय तो. तर ते कसं आणायची, एखाद्या गोष्टीमुळं निर्माण झालेली सामाजिक आणि मानसिक परिणाम इतरांवर होणारे ते चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्याचं माध्यम म्हणून त्यांनी काही पात्रांची पण योजना चांगल्या प्रकारे. आणि तुमची सायकोलॉजी सुद्धा तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांच्या सायकोलॉजीवर डिपेंडंटही असणार, कारण त्याचा म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली अभ्यास करूच शकत नाही त्याचा, की मी असा काय आहे
याला मी एकटा माझे अनुभव हे नाही तर आजूबाजूचे समाजाचे अनुभव तितकेच महत्वाचे आहे. नाही तिथं नेहमी ना कॉन्सेंट्रिक सर्कलचा फार आवडता शब्द होता की ते एक मध्ये Nice. हे पाण्यामध्ये दगड पडल्यानंतर जे तरंग उठतात तर प्रत्येकच गोष्ट तशी आहे आणि त्यामुळे मग तो देवराईमधला स्किझोफ्रेनिया असू देत नाही तर नितळमधला विटिलिगो असू देत नाही तर अस्तूमधला अल्झायमर असू देत तो अल्झायमरचा नाही तर विटिलिगोचा हे पडला ना पाण्यात की ते होते असं असं होतं म्हणजे भोवतालचं एक सर्कल आहे मग ते फॅमिलीचं आणखीन बाहेरचं आहे याचं आणखीन बाहेरचं आहे असं हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण बऱ्याच लोकांना अशी शंका येणार ना तुमच्या काही भूमिका बघून, पण अनुभवाच्या पलीकडे जेव्हा तुम्ही क्राफ्ट म्हणून म्हणजे हे वाचल्यावर काही निकष आहेत का की ज्याने तुम्हाला उमजलेत की आता की मी ओव्हर द इयर्स मी अशा प्रकारे भूमिका निवडतेय? 2 माझे निकष अगदी लहानपणापासूनच होते. एक तर मी एक्सपोज करत नाही, त्यामुळे मला अशा भूमिका मिळाल्या तर त्याला मी नकारच देत होते पहिल्यापासूनच. आता कोणी दिलं तर मी हसेन, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. तर तो निकष केलाय आता. दुसरी गोष्ट म्हणजे त्या म्हणजे कितीही लेंथ हा महत्वाचा निर्णय नसतो माझा, पण त्या पटकथेत काय स्थान आहे त्या पात्राचं आणि ते फार महत्वाचं आहे का, म्हणजे जे काही पुढे होणार आहे त्याचं काहीतरी त्या पात्रामुळे होणार असेल किंवा पात्रच करत असेल असं काहीतरी जर असेल तर जे एडिटिंग टेबलवर नाही दिसणार फक्त, तर ती भूमिका नक्कीच Amazing. मी घेते निवडते. आणि तिसरी फारच महत्वाची गोष्ट म्हणजे कोण करताय, म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार हे सगळे पण, कारण आपण एक साधारण वेळ काढून त्यांच्याबरोबर घालवणार असतो, त्यामुळे एक जे आपण म्हणतो ना कमिटमेंट, ज्यांना खरंच एक चांगलं काहीतरी बनवायचं असेल ते नंतर त्याचं काही होवो, पण जी इच्छा असते किंवा क्राफ्टमध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं असेल किंवा चित्रपट बनवण्याची खूप पॅशन असेल, असं की फक्तच चित्रपट व्यवसाय आहे म्हणून न बघणारे जे लोक आहेत, त्यामुळे नवीन नवीन दिग्दर्शक जे येतात त्यांच्याबरोबर मला काम करायला खूप आवडतं. हल्ली मला वाचताना असं वाटायला लागले की स्क्रिप्ट ऑन इट्स ओन कुठे स्टँड करते, कारण बऱ्याचदा खूप काहीतरी लिहून पाठवलेलं असतं आणि मग असं म्हणत असतं की इसको बना लेंगे, तर मला त्याची भीती वाटायला लागली आहे. खरंच मला असं वाटतं की ते वाचताना आपल्या पायावर उभं राहत आहे का. तुमच्याकडे आलेल्या स्क्रिप्ट असं वाटतायत का हा सिनेमा आहे? कारण एक आपल्यावर नाटकाचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे मराठी लिटरेचरवर. म्हणजे मी हे बोललेच असते इव्हेंच्युअली कधीतरी, कारण जेव्हा तुम्ही कलाकार माणूस म्हणून ग्रो व्हायला लागता, जेव्हा तुम्ही जास्त गोष्टी वेगवेगळ्या पाहायला लागता, नव्या पद्धतीने स्टोरी टेलिंगशी एक्सपोज व्हायला लागतात, तेव्हा तुम्हाला हे जास्त जाणवत राहतं की आपण बोलपट जास्त बनवतो, चित्रपट कमी बनवतो. आणि हा माझा कायम म्हणणं राहिलेलं आहे की आपल्याकडे नाटकाची बॅकग्राऊंड असल्यामुळे स्क्रिप्ट उत्तम असतं, कथा खूप दमदार असते, पात्र खूप छान फुलवलेली असतात, पण सगळ्या गोष्टी ह्या माझ्या वडिलांनी मला काय केलं, मग मी हे केलं, मग ह्यानी असं केलं, हे बोलून दाखवायची गरज नाही, कारण चित्रपट हे माध्यमाचं नावच चित्र असं आहे. सो त्याच्यामध्ये ते चलचित्र जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मला त्याचा व्हिज्युअल एक्सपिरियन्स नाही येऊ शकत. आमच्या अनेक चित्रपटांविषयी असं म्हटलं की तुमचा शेवट हा चांगला असतो, सुखांत शेवट करता तुम्ही. तर असं थोडंच असतं आयुष्य खूप ट्रॅजिक पण असू शकतं. तर सुमित्राचं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही कथानक कुठे संपवता हा तो प्रश्न आहे, पण माणसाला आयुष्य हे सुखांताकडेच न्यायचं असतं. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला म्हटलं की तुला तुझं आयुष्य दुःखी व्हावं असं वाटतं का, तुम्हाला काय मूर्ख आहात का तुम्ही, असं का वाटेल मला. तर तिचं असं म्हणणं होतं की आपण भारतीय तत्त्वज्ञानाचा जर विचार केला तर आपण एका सार्थकतेचा शोध घेत असतो, त्यामुळे आयुष्य सार्थकी लागणं ही ती दिशा असते. मग त्यात सुख दुःख दोन्ही येतात, त्यामुळे आयुष्यात दुःखच नको, दुःखी नकोच आहे आयुष्य असं कोणीच म्हणू शकत नाही, पण सार्थकतेचा शोध मात्र चालू राहतो, जो दुःख आणि सुख दोन्ही तारांवरती कसरत करत चालू राहतो. तर मला कुठेतरी असं एक वाटलं की तिच्या आयुष्याचा संपूर्ण विचार करताना मला वाटलं की पण ते सार्थक तिला सापडत गेलं शेवटपर्यंत आणि तिने ते आयुष्य सार्थकी लावलं. आणि त्यामुळे मला दुःख समाजासाठी वाटलं, म्हणजे ग्रीफ हा मला फक्त विचित्र होतं. मला असं वाटलं की या कलावंताकडून अजून खूप चांगलं मिळालं असतं, आपण सगळे त्याला मुकलो, याचं एक वेगळंच दुःख मला वाटलं.
ते माणूस गमावण्याच्या बरोबरीने. आणि दुसरं असं वाटत राहिलं की एक संवाद करण्याची जी एक शक्यता असते ना, की समोरचा माणूस आत्ता नाही उद्या भेटेल, परवा भेटेल, आत्ता भांडलो आहे तर नंतर भांडण सोडल्यानंतर परत भेटेल, ही शक्यताच नसणं हा पचवायला खूप अवघड गोष्ट आहे असं लक्षात आलं. पण मला असं वाटतं की या सगळ्यातच ती एक ताकद मिळते या सगळ्या संहितांमधनंच, की या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा आमच्याच पुन्हा संवाद नावाच्या एका छोट्या लघुपटामधला एक संवाद आहे, की जे दिवस छान गेले त्यांची आठवण सुद्धा पुरेशी नाही आहे का? सतत जे नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा सुद्धा. तर तो एक धागा मला वाटतं त्यातल्या त्यात एक बुडत्याला काडीचा आधार असल्यासारखा आपण पकडू शकतो.